नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तुमच्या घरात नुकतंच मूल जन्माला येणार आहे किंवा ऑलरेडी तुम्ही गोंडस मुलांचे पालक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। यस, नक्कीच तुमच्यासाठी आहे, कारण की माझा मुलगा नुकताच 10 महिन्याचा झालाय आणि त्यासाठी मी इन्व्हेस्ट केली आहे त्याच्या भविष्यासाठी, आणि नक्कीच तुम्ही पण केलं पाहिजे। कारण की बघा, महागाई वाढते। आता सध्या 10,000 जी किंमत आहे, 15 वर्षानंतर 10 वर्षानंतर त्या 10 लाखाची किंमत कमी झाली। दुसरं म्हणजे शिक्षणाचा खर्च। आपलं शिक्षण बघा ना, जवळपास 1-1.5 लाख रुपयामध्ये आपलं 10वी पर्यंतचं शिक्षण झालंय, पण मेट्रो सिटीज मध्ये तुम्ही जा, पहिलीलाच 1 लाख रुपये घेऊन टाकतात। त्यामुळे शिक्षणाचा खर्च वाढत चाललाय। पुढे जाऊन जर आपल्याला त्याला चांगलं शिक्षण घ्यायचं असेल, चांगलं करिअर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कर्ज काढावं लागतं, तिथे आपलं नुकसान होतं। आणि सोबत ॲज अ पालक म्हणून एक आत्मविश्वास आपल्या पोरांना देण्यासाठी, आणि सोबत आज आपण आहोत तर आपण आपल्या पालकांचं चांगलं सांभाळ करू शकतोय। उद्या आपण नसलो तर त्या परिस्थितीत सुद्धा आपल्या मुलांचा सांभाळ नीट झाला पाहिजे, यासाठी नक्कीच या योजना जबरदस्त आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही कमेंट वाचा, मुलींसाठी भरपूर साऱ्या योजना आहे, मुलांसाठी का नाही? कारण की आपण व्हिडिओ बनवला होता मुलींसाठी 5 बेस्ट इन्व्हेस्टमेंट स्कीम, जसं की सुकन्या समृद्धी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, त्याच्यानंतर लेक लाडकी योजना, मुलींसाठी स्कॉलरशिप आहे, आणि बाल संजीवनी योजना। या 5 बेस्ट स्कीम मुलींसाठी आहे, गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे। पण मुलांसाठी बघायला गेलं तर डायरेक्टली गव्हर्नमेंटनी कुठलीही स्कीम आणलेली नाहीये, तरी शोधून माहिती आणून बेस्ट 5 स्कीम तुमच्यासाठी सांगणार आहे। म्हणजे मुली असाल तरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय, आणि तुमच्या घरात मुलं आहेत तर त्यांच्यासाठी तर नक्कीच तुम्ही इन्व्हेस्ट केलं पाहिजे। डिटेलमध्ये समजून घ्या, प्युअरली इन्फॉर्मेशनल एज्युकेशनल व्हिडिओ आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। असे भरपूर सारे व्हिडिओ आणतोय, चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात पहिली योजना असणार आहे पीपीएफ स्कीम। पीपीएफ स्कीम आणि मुलांसाठी हा काय वेडा झालाय का? यस, पीपीएफ स्कीम एक जबरदस्त स्कीम आहे, कारण की मुलांसाठी डायरेक्टली कुठलीही स्कीम येत नाही, पण पीपीएफ स्कीमचा आपण फायदा घेऊ शकतोय, कारण की याच्यात आपल्याला ट्रिपल बेनिफिट मिळतो। म्हणजे काय तर आपण जे पण पैसे टाकणार आहोत दर वर्षाला, त्यामध्ये आपण टॅक्स डिडक्शन घेऊ शकतो। म्हणजे तुम्ही 5,000 टाकताय तर 5,000चं, किंवा 1.5 लाख रुपये तुम्ही या स्कीम मध्ये टाकताय तर 1.5 लाख रुपयांपर्यंत दरवर्षी तुम्ही टॅक्स बेनिफिट घेऊ शकता। म्हणजे दरवर्षी तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत वाचू शकताय। दुसरं, जे पण पैसे तुम्ही टाकणार आहे जेव्हा तुम्ही विड्रॉल कराल त्यावर कुठलाही टॅक्स लागणार नाही, आणि प्लस जे पण आपल्याला यावर व्याज मिळणार आहे त्यावर सुद्धा कुठलाही टॅक्स नाही। त्यामुळे ट्रिपली बेनिफिट आपल्याला मिळतो। जसं की तुम्ही ते बघू शकताय, 15 वर्षाच्या कालावधीसाठी ही स्कीम असते, सरकारकडून असलेली बचत योजना आहे। महत्त्वाचं म्हणजे धोका अत्यंत कमी आहे, कारण की गव्हर्नमेंट स्कीम आहे, ट्रिपली बेनिफिट आहे, आणि सध्या 7.10% व्याजदर मिळतोय। आणि दीर्घकालीन तुम्हाला जर, म्हणजे आता मुलगा तुमचा 1 वर्षाचा आहे किंवा 2 वर्षाचा आहे किंवा 3 वर्षाचा आहे, आणि पुढे समजा तो 18 वर्षाचा झाला किंवा तो इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहे किंवा ग्रॅज्युएशनसाठी ऍडमिशन घेणार आहे, तेव्हा तुम्हाला पैशांची गरज पडणार आहे, तर त्या दीर्घकालीनसाठी तुम्ही आत्ताच इन्व्हेस्ट करू शकताय। मग तुम्ही कमीत कमी पासून जास्तीत जास्त जेवढे इन्व्हेस्ट करू शकताय तेवढं तुमच्यासाठी बेस्ट असणार। आता जर इथे इन्व्हेस्ट करायचे तर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही यामध्ये अकाउंट ओपन करून इन्व्हेस्टमेंट करू शकताय। त्यानंतर दुसरी स्कीम आहे, तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी सुरू करू शकता। यस, फक्त 100 रुपयांपासून किंवा 500 रुपयांपासून दर महिना तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय। खास करून ईएलएस झालं किंवा इंडेक्स फंड झालं, यामध्ये इन्व्हेस्ट करू शकताय। म्हणजे ईएलएस मध्ये करतोय तर आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळतो, आणि इंडेक्स फंड मध्ये करतोय तर ते सुरक्षित पण असतं। म्हणजे जसं आपला इंडेक्स चालतोय, इंडेक्स म्हणजे कुठलं, सेन्सेक्स झालं, निफ्टी झालं, जसे ते वाढत आहे किंवा जसे ते खाली येत आहे त्यावरच आपले रिटर्न्स अवलंबून असतात। त्यामुळे मित्रांनो, इथे जर इंडेक्स फंड मध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय तर इथे एक्सपेन्स रेशो पण कमी असतो, कारण की ते डायरेक्ट रिप्लिकेट करतं इंडेक्सला। कारण की बघायला गेलं तर अनेकांना कन्फ्युजन असलं, यार भरपूर सारे स्टॉक्स आहे, भरपूर सारे म्युच्युअल फंड आहे, मग लार्ज कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, मल्टी कॅप आहे, भरपूर सारे आहे, कुठे इन्व्हेस्ट केले पाहिजे? तर इंडेक्स फंड अशांना ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतोय। याची खासियत आपण बघू शकतोय की फक्त 500 रुपयांपासून करू शकतोय। जसं की पीपीएफ मध्ये आपण टाकलं तर 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड आहे, पण इथे तसं काही नाही आहे। 2-3 वर्षानंतर तुम्हाला वाटतं यार मला गरज आहे, समजा काही मेडिकल इमर्जन्सी आली किंवा कुठल्या गोष्टीसाठी पैसे लागताय, तर तुम्ही ते म्युच्युअल फंड विकून विड्रॉ करू शकताय, पैसे मिळू शकताय। त्यामुळे ही एक चांगली आहे।
गोष्ट म्हणजे तुम्ही दीर्घकालीन करताय. यस, म्युच्युअल फंडचा एकच प्रॉब्लेम येतोय की लोक लॉंग टर्मसाठी नाही करते, शॉर्ट टर्मसाठी करताय. आणि म्युच्युअल फंड सही आहे, तुम्ही ऍड पण बघितली असेल रोहित शर्माचे, ते म्हणतात लॉंग टर्म तुम्हाला टिकावं लागेल. लॉंग टर्म करताय तर तुम्ही 10 ते 15% रिटर्न मिळू शकता. डिपेंड आहे बघा, हे मार्केटवर अवलंबून असतं, त्यामुळे जोखीम तर असतेच. पण जर आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे, लॉंग टर्म मध्ये विचार करायचा आहे, तर 10 ते 15% रिटर्न मिळू शकताय. ELSS मध्ये करताय तर 3 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो, पण त्यामध्ये आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळतो. प्लस इथे ATC अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट मिळतो. आणि लवकर सुरुवात केली, दीर्घकाळ फायदा घेता येतो. विथ कॅल्क्युलेशन व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजून सांगणार आहे की नेमका कशा प्रकारे हे पैसे मिळतात. त्यानंतर तिसरी स्कीम आहे चाइल्ड युलिप योजना. आता नेमका ही काय, जसं की लाईफ कव्हर प्लस इन्व्हेस्टमेंट, ज्याला युलिप प्रोडक्ट म्हणतात, जे की मार्केट लिंक असतं. ही खासियत अशी आहे की ही विमा गुंतवणूक आहे. म्हणजे थोडक्यात काय की आज मी कमवतो आहे, मला माहिती मला काही गरज नाही मुलासाठी इन्व्हेस्ट करायची, आज माझे हातपाय चांगले आहे, मी चांगलं कमवू शकतोय, मी 10 वर्ष काय 15 वर्ष चांगलं कमवू शकतोय. पण सध्या कोविडची परिस्थिती झाली, सध्या जे वातावरण चालू आहे त्यामध्ये कोणाला काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे मी नसताना माझ्या मुलाचा सांभाळ कसा होईल. मग यासाठी जर आपण असं प्रोडक्ट घेतोय ज्यामध्ये आपण नसतानाही लमसम अमाऊंट आपल्या पाल्याला, म्हणजे ज्याला आपण नॉमिनीज ठेवतो त्याला मिळते. जसं की बघा, विमा आणि गुंतवणूक असते, 10 ते 20 वर्षाचा कालावधी असतो. तुम्ही टर्म चूज करू शकता. ऑलरेडी मी स्वतः प्लॅन घेतलाय आणि टाटा AI परमरक्षक यावर मी व्हिडिओ टाकलाय. 1 कोटीचा मी लाईफ कव्हर स्वतःचा घेतलेला आहे. आणि मला काय झालं तर ते माझ्या मुलाला पैसे मिळतील. तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकताय. किंवा तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक टाकून देईल. तुम्हाला कमेंट करायचं आहे, त्यावर पण मी तुम्हाला डिटेल्स सांगू शकतोय. महत्त्वाचं विमा संरक्षण मिळतं. आणि आपल्यानंतर समजा आपल्याला काय झालं तर मुलाच्या माइलस्टोननुसार सुद्धा रक्कम मिळते. भरपूर सारे प्रोडक्ट अवेलेबल आहे, जसं की ICICI प्रुडेन्शियल लाईफचं स्मार्ट किड आहे, LICचा चाइल्ड फंड आहे. असे भरपूर सारे फंड आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय. त्यानंतर चौथा आणि बेस्ट सोवेरियन गोल्ड बॉन्ड. हे सोवेरियन गोल्ड बॉन्ड काय तर भारत सरकारकडनं जारी केलेली सोन्यातील गुंतवणूक आहे. म्हणजे जसं आपण सोनाराच्या दुकानात जातो, सोनं घेतो, त्याच प्रकारे आपण ऑनलाईन म्हणजे डिजिटल गोल्ड घेतो. पण म्हणजे हे काय आपल्याला असं घालायला वगैरे मिळत नाही. पण याचा फायदा असा आहे की जी गुंतवणूक आहे ती सोन्या प्रकारे, म्हणजे आज सोन्याची किंमत समजा समजून घ्या 84,000 आहे, 4 वर्षांनी समजा 90 झाली, 10 वर्षांनी समजा 1,20,000 झाली. तर जशी सोन्याची किंमत वाढली, जसं आपण ते डिजिटल गोल्ड घेतले तशी तर त्याची वाढणारच आहे. मग तुम्ही म्हणाल काय फायदा यार, ते आपल्याला घालायला मिळालं असतं तर अजून फायदा झाला असता. पण त्यावर तुम्ही समजून घ्या, इथे आपल्याला दरवर्षी 2.5% व्याज मिळतं. म्हणजे सोन्याची जशी किंमत वाढणार आहे, म्हणजे आज 84 उद्या 94 झालं, 94 समजा 1.5 लाख रुपयांपर्यंत गेलं पुढच्या 15 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये, तर ते 1.5 लाख तर त्याची किंमत होणारच आहे. सोबत दर वर्षाला 2.5% सुद्धा व्याज मिळणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. परत सोनं आपण सांभाळायचं टेन्शन असतं, परत आपण मोडायला गेलो तर त्याचे चार्जेस लागतात, मेकिंग चार्जेस, असे भरपूर सारे चार्जेस लागतात. इथे कुठलेही चार्जेस लागतात नाही, कारण की हे डिजिटल स्वरूपात असते. भारत सरकारद्वारे रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून जारी केले जातात. यावर डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलाय, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल, बघून घ्या. बेस्ट ऑप्शन आहे, कारण की गव्हर्नमेंटने आणलंय. लाभ काय तर सोन्याचा दरवाढीचा फायदा मिळतो, प्लस निश्चित व्याज 2.5% मिळतं, कर सवलत मिळते, मॅच्युरिटीच्या कॅपिटल गेनवर पूर्णतः कर मुक्त मिळते. उद्या जाऊन जर तुम्ही गोल्ड विकताय, ते भरपूर अमाऊंटचं आहे तर ते टॅक्सेबल असेल, पण हे टॅक्सेबल नसेल. ओके, आता यात धोका एवढाच आहे की गोल्डची किंमत कमी झाली तर त्याची पण किंमत कमी होते. पण आपण लॉंग टर्म बघा ना, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा सोन्याची किंमत किती होती, लहान काय 3 वर्षापूर्वी बघा, 2 वर्षापूर्वी बघा सोन्याची किंमत काय होती, आज किती झाली आहे. तर त्याच प्रकारे सोन्याची किंमत वर खाली होत असते, शेअर मार्केट टाईप. पण लॉंग टर्म मध्ये बघायला गेलो तर ती वाढलेलीच आहे. आणि सगळ्यात शेवटची स्कीम सांगण्याआधी विथ कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. 5वी स्कीम आहे NCS, म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. गव्हर्नमेंटची अत्यंत सुरक्षित योजना आहे, ज्यांना कुठलाही रिस्क घ्यायची नाही, SIP करायची नाही, काही नाही यार, आम्हाला काही समजत नाही, सोपी आणि चांगली स्कीम पाहिजे तर NCS स्कीम आहे. 5च वर्षासाठी असते, लॉंग टर्म करायची नाही आहे. 7.7% व्याजदर मिळतोय, ATC अंतर्गत कर सवलत मिळते आणि धोका जवळपास 0 आहे, कारण की गव्हर्नमेंट स्कीम आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. निश्चित उत्पन्न आपल्याला मिळू शकतंय. आता वेगवेगळ्या 5 स्कीम मी तुम्हाला सांगितले, नेमका कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे तर माझं सांगतो. मला जर करायचं असेल तर मी कसं केलं आहे तर तुम्ही ते बघू शकता. SIP मध्ये मी 50% टाकले, म्हणजे समजा जर मला दर महिन्याला 10,000 टाकायचे आहे
तर 5,000 रुपयाची मी SIP करतोय इंडेक्स फंडमध्ये. त्यानंतर PPF मध्ये 20% टाकतोय. मग उरले किती? 5 आणि 2 7 गेले, 7,000 गेले, मग उरले 3,000. मग त्यातले 1,500 रुपये मी युलिप चाइल्ड प्लॅनमध्ये टाकतोय आणि 1,500 रुपये मी SGB म्हणजे सोवेरियन गोल्ड बॉन्ड किंवा NSC म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट जे की लो रिस्क ॲसेट आहे यामध्ये टाकू शकतोय. ओके, डिपेंड करतं तुमचं गोल काय, तुम्हाला किती पैसे पाहिजे. विथ कॅल्क्युलेटर सुद्धा सांगतोय. जसं की तुम्ही हे कॅल्क्युलेटर बघू शकताय. समजा तुम्हाला 25 लाख रुपये पाहिजे आहे तुमच्या मुलासाठी पुढच्या 15 वर्षामध्ये, तर तुम्ही काय करू शकताय? तर बघा 15 वर्षासाठी आपल्याला पैसे पाहिजे. ओके, एक्सपेक्टेड रिटर्न्स किती आहे? तर आपण 12% पकडू. 12 नाही तर कमीत कमी 10 जरी पकडले आपण, कारण की बघा रिटर्न्स कधी ॲश्युअर नसतात. कधी 15 पण होऊ शकताय, 17 पण होऊ शकताय, 20 पण होऊ शकताय, कधी 10 पण होऊ शकताय, 7 पण होऊ शकताय. पण आपण ॲव्हरेज बघितला 12% जर आपल्याला रिटर्न मिळाले 15 वर्षासाठी आणि आपल्याला 25 लाख रुपये पाहिजे आहे, तर तुम्ही बघू शकता आपण टोटल 9 लाख रुपये इन्व्हेस्ट करणार आहोत 15 वर्षामध्ये आणि आपल्याला मिळणार आहे 25 लाख रुपये. 9 चे 25 मिळणार आहे म्हणजे महिन्याला आपल्याला 5,000 रुपयाची SIP सुरू करायची आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी 15 वर्षानंतर 25 लाखांची गरज आहे, 25 लाख 15 वर्षानंतर मे बी 20 लाख किंवा 22 लाख रुपये असू शकताय, पण ते 22 लाख पण तेव्हा शिक्षणासाठी कामाला येतील. मग त्यासाठी आपल्याला आज 5,000 रुपयांची SIP करावी लागेल. ओके, तुम्हाला पाहिजे यार एवढे 25 लाख नको, एवढे 5,000 रुपयाची मी SIP करू शकत नाही. मग तुम्हाला 15 लाख रुपये पाहिजे आहे, तर 15 लाखांसाठी तुम्ही ते बघू शकताय 3,000 रुपयाची SIP सुरू करू शकताय. तुमचं म्हणणं एवढं पण नको, मला 10 लाख रुपये पाहिजे आहे, तर तुम्ही फक्त 3,000 रुपयाची SIP मंथली करू शकताय. तुम्हाला असं वाटतं एवढं पण नको, मला फक्त 5 लाख रुपये पाहिजे, तर फक्त 1,000 रुपये मंथली SIP करू शकताय. म्हणजे तुम्ही 1,80,000 रुपये इन्व्हेस्ट करताय, त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला 5 लाख रुपये मिळत आहे. ओके, तर बघितलं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. तुम्ही तुमच्या नीडनुसार तुमचे जे आर्थिक सल्लागार आहे त्याचा सल्ला घेऊन तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. कारण की हा प्युअरली एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओ होता. तुम्हाला कुठलीही इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर जे पण तुमचे आर्थिक सल्लागार आहे त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकताय. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल नक्की कमेंट करा. पुढचा व्हिडिओ त्याच टॉपिकवर मी बनवेल. आणि तुमचा मुलगा आहे त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण कन्फ्युजन असाल तर तुम्हाला त्यावर पण व्हिडिओ पाहिजे असेल की असं माझ्या मुलाचं वय आहे, मला एवढे पैसे पाहिजे आहे एवढ्या वर्षामध्ये, तर नेमका काय असू शकतं विथ कॅल्क्युलेशन सांगा, तर तो व्हिडिओ पण मी बनवेल. नक्की कमेंट करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.